ओवर का मुकाबला है जहां पर टॉस जीता है पिरकोन टीम ने। पहले फील्डिंग करने का फैसला लिया। अब पहले बल्लेबाजी करने की जिम्मेदारी अजनबी ओवले टीम के ऊपर। स्ट्राइकर एंड के ऊपर बल्लेबाज प्रमोद गरात। इस बार देखिए काफी अच्छा शॉट, गेंद हवा में, जरूर वहां पर कोशिश हो रही थी लेकिन पहुंच नहीं पाए। सिंगल पूरा किया, दूसरे की कोशिश और दूसरा भी रन यहां से पूरा होता हुआ नजर आ रहा है। दो गेंदों की समाप्ति हुई। स्कोर कार्ड के ऊपर 2 रन लगते हुए नजर आ रहे हैं ओवले टीम की रन मशीन स्ट्राइकर एंड के ऊपर। इस खिलाड़ी के नाम मैन ऑफ द सीरीज की 4 व्हीलर इस खिलाड़ी के नाम है। इस बार देखिए ये गेंद बैक टू द बॉलर, रन आउट का खतरा लेकिन वहां पर हिट नहीं हो पाया। इस गेंद के ऊपर मिलेगी ये सिंगल रन। सिंगल की मदद से टोटल आगे बढ़ती हुई 3 रन स्कोर कार्ड के ऊपर। 3 गेंदों का खेल समाप्त हुआ। स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए 3। मैंडेटरी पावर प्ले का ये पहला ओवर विशाल स्ट्राइकर एंड के ऊपर। पिछले मैच के मैन ऑफ द मैच, एक जेन्युइन ऑलराउंडर खिलाड़ी, जितनी अच्छी गेंदबाजी करते हैं उससे कई ज्यादा बेहतर बल्लेबाजी करते हुए हमने इस खिलाड़ी को देखा है। पिछले मैच में वो नमूना देखा था इस खिलाड़ी का। अब देखिए जिम्मेदारी भरी पारी इस खिलाड़ी को खेलनी होगी। 3 गेंदों की समाप्ति हुई, 3 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए सूरज मोकल फिर एक बार गेंदबाजी के लिए तैयार। फुल टॉस गेंद थी, वहां पर विशाल ने गलती की लेकिन यहां से डॉट गेंद की समाप्ति होती हुई नजर आई। पैरों के ऊपर ये गेंद टकराई थी, यहां से जरूर डॉट गेंद की समाप्ति होती हुई नजर आई। क्रिकेट भावनाओं से वो जुड़ा हुआ ये खेल है। अक्सर भावनाएं दुखती है और इसी के कारण ये क्रिकेट में दृश्य नजर आते हैं। इस बार बैक टू द बॉलर, एक और डॉट गेंद की समाप्ति होती हुई नजर आ रही है। क्या गेंदबाजी हो रही है यहाँ पर पिरकोन टीम द्वारा। सूरज मोकल मैंडेटरी पावर प्ले का ये पहला ओवर फेंक रहे हैं और पहले ओवर में क्या गेंदबाजी हो रही है। 3 रन यहां से खर्च करते हुए, उसमें 1 रन ओवर थ्रो की थी। फुल टॉस गेंद वहां पर थी लेकिन दिशा से भटकते हुए अंपायर का इशारा था, इट्स अ वाइड बॉल। 1 रन यहां पर मिलती हुई नजर आएगी टीम अजनबी ओवले को। टोटल रन संख्या 4 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए। इस ओवर की बात करेंगे, अंतिम गेंद यहां से शेष है। फुल टॉस गेंद थी, विशाल शायद वहां पर थोड़े टेंशन में नजर आएंगे क्योंकि ये दूसरी फुल टॉस वहां पर मिस हुई विशाल गायकवाड़ द्वारा। ओवर नंबर पहला समाप्त हुआ। 1 ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए 5 बगैर नुकसान टीम अजनबी ओवले। चलिए तुरंत फील्डिंग को सजाना है, टीम मीटिंग के लिए अब वक्त नहीं दिया जाएगा। तो पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर रन लगे 5। यहां पर अब नए गेंदबाज गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए नजर आएंगे। रुपेश मात्रे गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए। मेडन ओवर स्पेशलिस्ट, पिछले मैच में क्या गेंदबाजी रही थी। पिछले मैच का मैन ऑफ द मैच का खिताब देना बाकी रहा है, तो ये मैच खत्म होने के बाद हम जरूर देंगे। अनाउंस किया था लेकिन समय नहीं मिला और समय की कमी के कारण वो जरूर वहां पर दिया नहीं था। इस बार इस गेंद के ऊपर ये सिंगल मिलेगी विशाल को। सिंगल की मदद से टोटल आगे बढ़ते हुए 6 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए 3 ओवर का ये मुकाबला है। अब गियर यहां से चेंज करना होगा अजनबी ओवले टीम के बल्लेबाजों को। प्रमोद गरत खेल रहे 3 गेंदों के ऊपर 3 रन। विशाल गायकवाड़ खेल रहे 4 गेंदों के ऊपर 2 रन। अब गियर चेंज करने की यहां से बारी है टीम अजनबी ओवले की। गेंदबाज फिर एक बार यहां से तैयार रहेंगे रुपेश मात्रे। मेरे साथ साथ स्कोरर की भूमिका में काफी अच्छी स्कोरर की भूमिका में नजर आते हुए परागजीत थली। इस बार कारपेट के माध्यम से शॉट को खेला, गेंद जाती हुई काउ कॉर्नर रीजन में, जहां पर एक और सिंगल रन मिलती हुई नजर आएगी।
सिंगल की मदद से अब टोटल आगे बढ़ता हुआ धीरे धीरे यहाँ पर अब टोटल आगे बढ़ता हुआ 7 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए। मैच अब थोड़ा ठंडा हो चुका है। विशाल गायकवाड़, इस खिलाड़ी को अपना बल्ला गर्म करना होगा। विशाल गायकवाड़ एक आक्रामक बल्लेबाज है, अक्सर फुल टॉस गेंदें छोड़ते नहीं है, लेकिन अब शायद ठंड ज्यादा है, इसी के कारण बल्लेबाजी नहीं हो पा रही है। शॉर्ट पिच गेंद पुल किया इस गेंद को और गेंद गुल होती हुई सीमा रेखा के बाहर। शानदार छक्का। छक्का आता हुआ जरूर यहां से नजर आया और इस छक्के की मदद से टोटल आगे बढ़ता हुआ 13 रन। मैंने कहा था कि गियर अप शिफ्ट करने होंगे विशाल गायकवाड़ को और मेरा शब्द पूरा ही नहीं हुआ। वैसे छक्का आता हुआ नजर आया। इस बार गेंदबाज की दिशा भटकते हुए नजर आए। व्हाइट का इशारा, व्हाइट के साथ एक और रन मिलती हुई नजर आएगी टीम अजनबी ओवले को। 14 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए नजर आ रहे हैं। इस ओवर की बात करेंगे जहां पर 9 रन खर्च करते हुए 3 गेंदों पर रुपेश मात्रे फिर एक बार गेंदबाजी के लिए तैयार। रुपेश की जगह गेंद स्लोवर वन पे की थी, यहां से बल्लेबाज समझ नहीं पाए विशाल गायकवाड़। एक और डॉट गेंद खेल बैठे इस मैदान के ऊपर। अब कहीं ना कहीं टोटल लो टोटल के ऊपर बढ़ता हुआ नजर आ रहा है। 1 ओवर और 4 गेंदों का खेल समाप्त हुआ। 14 रन स्कोर कार्ड के ऊपर। 3 ओवर में कम से कम 30 रन बनाने होंगे इस मैदान के ऊपर, क्योंकि रन अब जो बनाते हैं वो रन चेस होते हुए अभी तक नजर आए। फिर एक बार रुपेश तैयार। रुपेश की गेंद वहां से जरूर विकेट मिलता हुआ नजर आएगा। बैट का किनारा, एक और झटका लगता हुआ अजनबी ओवले टीम को। विशाल गायकवाड़ बैक टू पैविलियन। और अब जरूर टीम की जीत में इस खिलाड़ी का भी बड़ा वहां पर हक था, आशीष मात्रे का। अब नंबर 3 पर आते हुए प्रमोद गायकवाड़, जिन्होंने 4 गेंदें खेली हैं, 4 रनों का योगदान देते हुए आशीष पहली बार स्ट्राइक रेंज के ऊपर। 7 गेंदों में 8 रन बनाए विशाल गायकवाड़ ने। प्रमोद घरत जरूर जो नॉन स्ट्राइक एंड के ऊपर नजर आते हुए। आशीष मात्रे के लिए पहली गेंद, यहां से जरूर एक और सिंगल रन मिलती हुई नजर आएगी। सिंगल की मदद से अब टोटल आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए 15 रन। ओवर नंबर दूसरा समाप्त होता हुआ 2 ओवर की समाप्ति के बाद रन लगते हुए 15। अभी भी 1 ओवर बाकी है, मौका देंगे डीजे मास्टर को। जरूर यहां से अब ओवली टीम बल्लेबाजी करते हुए नजर आएंगे। इस बार पैरों के ऊपर टकराती हुई ये गेंद शायद बल्ले से लगी होगी। सिंगल रन इस गेंद के ऊपर। अंपायर लेग बाइज की रन है, बल्ले से, सॉरी। सिंगल रन आती हुई फिर एक बार प्रसाद तैयार। इस बार देखिए अब बिल्कुल जड़ में फेंकी थी प्रसाद गरत ने इस गेंद को, जरूर वहां पर खेला था। सिंगल रन जरूर मिलेगी। सिंगल की मदद से टोटल आगे बढ़ते हुए नजर आएगी। रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए 17 रन। 17 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए। अंतिम ओवर स्लॉग ओवर की गेंदबाजी प्रसाद यहां से करते हुए
इस बार ये गेंद बैट का जरूर वहां पर किनारा लगा, एक और सिंगल रन मिलता हुआ नजर आ रहा है। काफी अच्छी बल्लेबाजी, काफी अच्छी गेंदबाजी हो रही है टीम पीरकोन द्वारा। एक और सिंगल मिलेगी, रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए 18 रन। अभी आने वाली 2 गेंदें शेष है, 2 गेंदों के ऊपर बड़े हिट यहां से दागने होंगे ओवली टीम के बल्लेबाजों को। फिर एक बार इस बार ये गेंद एक और जड़ में फेंकते हुए नजर आए, गेंद जाती हुई शॉर्ट कवर रीजन में, सिंगल पूरा किया, दूसरे की कोशिश, रॉकेट थ्रो वहां पर था। अंपायर जरूर डिसीजन देंगे, थर्ड अंपायर की मांग जरूर ली है, तो जरूर अब चेक किया जाएगा थर्ड अंपायर द्वारा। चला या ऑफिशियल्स आमचे अंपायर चेक केलं जाईल। चेक केलं जाईल स्क्रीनवरती। नॉट आउट, 2 धावा लगेच या चेंडूवरती पूर्ण झाल्यात। 2 रन इस गेंद के ऊपर मिलेंगे, कुल टोटल पहुंचता हुआ स्कोर कार्ड के ऊपर 20 रन, 20 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए। प्रसाद गावन गेंदबाजी करते हुए 4 गेंदों में 5 रन खर्च किया, 20 रन स्कोर कार्ड के ऊपर जरूर यहां से लगते हुए नजर आ रहे हैं। फिर एक बार प्रसाद तैयार, प्रमोद गरत के लिए इस बार देखिए काफी देर बाद आता हुआ प्रमोद गरत के बल्ले से यह पहला छक्का इस इनिंग का, दूसरा छक्का। छक्का आया और जरूर ओवले टीम के लिए संजीवनी देने वाला ये छक्का है। रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए 26 रन, 26 रन इस ओवर की अंतिम गेंद यहां से शेष है। प्रसाद गावन गेंदबाजी करते हुए, क्रिकेट में जरूर एक गेंद आपको बैकफुट के ऊपर लाती है कभी कभी। 4 गेंदों में 5 गेंदों में जो अच्छा किया वो एक गेंद में जरूर आप खो सकते हैं। इस बार एक और फुल टॉस गेंद, एक और छक्का आता हुआ, जो रनों के ऊपर वहां पर अंकुश लगाया था वो रन यहां से आते हुए नजर आ रहे हैं। प्रमोद गरत अंतिम गेंद तक रुके और ये लगातार 2 छक्के ओवले टीम को जरूर इस मैच में अब ताकतवर बनाते हुए नजर आएंगे। पहले 3 ओवर का खेल समाप्त हुआ, 3 ओवर के समाप्ति के बाद ओवले टीम ने टोटल रन बनाए स्कोर कार्ड के ऊपर 32। नक्कीच 18 चेंडूंमध्ये 32 धावा बनवले आणि 33 धावांचं आव्हान ठेवले ते पिरकोन या संघासमोर। या धावा कशा पद्धतीनं चेस केल्या जातील पुढच्या सत्रामध्ये आपण ऐकूया। पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक युवराजजी माली सर।
हॅलो, धन्यवाद अमित पाटील सर, धन्यवाद अर्णव ठाकूर सर. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय 33 धावांचं लक्ष आहे जय वागेश्वर पिरकोण टीम समोर. प्रति षटक 11ची सरासरी गाठायची, खास करून पॉवर प्लेचं षटक निर्णायक असेल. प्रमोद घरत यांची बॅट आपण पाहिली तर शेवटच्या ओव्हरमध्ये तळपली. त्या शेवटच्या 2 बॉलवर आलेल्या 12 धावा किती निर्णायक ठरल्यात आपण पाहतोय. पराग जर त्यात 12 धावा काढल्या तर फक्त 21 राहतात, म्हणजे त्या 20 राहतात. त्या 12 धावामुळे आता 32 उभारला गेल्यात आणि 33 धावांचा आव्हान. जिंकणारा संघ तुर्मालेच्या विरुद्ध पुढचा सामना खेळणार आहे, जी असेल सुपर 4ची लढत. जिंकणारा संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये जाताना पाहायला मिळेल. खरं तर एका बाजूला आपण पाहतोय अजनबी स्पोर्ट्स ओळे, ज्यांनी खरं तर पहिल्या फेरीमध्ये त्यांना बाय मिळाली होती. सर्वोच्च धावसंख्या त्यांनी त्या ठिकाणी उभारले होते आणि आता दुसरा सामना ते खेळतात. आज एकूण 10 संघ आजच्या रात्रीमध्ये स्पर्धा आपण पाहताय. भारतीय जनता पार्टी केळवणे पुरस्कृत उरण पनवेल आमदार चषक 2025, अर्थात आपले पनवेलचे सलग 4थ्या वेळेस आमदार झालेले प्रशांतजी ठाकूर साहेब, उरण विधानसभा सलग 2ऱ्या टर्ममध्ये आमदार झालेले महेश बालदी साहेब आणि विधान परिषद आमदार विक्रांत पाटील साहेब, ज्यांची आज उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. या स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर मेहनत आमची सर्व भारतीय जनता पार्टी केळवणे यांच्या वतीने घेण्यात आली. सर्व आयोजन कमिटी, आज 3रं पर्व आहे या स्पर्धेचं. सलग 3ऱ्या वर्षामध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय रजनी फॉर्मॅटमध्ये. चला, चेंडू मैदानामध्ये कृपया द्या. 3 चेंडू मैदानामध्ये आपण सुपूर्त करा. आज दुसरी रात्र आणि येणाऱ्या 2 रात्रीमध्ये आपण पाहतोय स्पर्धा पुन्हा एकदा पाहायला मिळेल. नॅशनल स्पोर्ट्स लाईव्ह पाहतोय आपण. तब्बल 2 कॅमेऱ्यांनी ही स्पर्धा लाईव्ह कव्हर करते. आमचे 3ही पंच सुदेश म्हात्रे सर, प्रतीक घरत सर आणि त्याचबरोबर तुकारामजी गावण सर, आमचे गुणलेखक पराग थळी सर, आमचे डीजे सॅम बॉय, डीजे करण, डीजे बॉब, सर्वांचं बहुमूल्य योगदान. आणि आमची भारतीय जनता पार्टी केळवणे सर्व आयोजन कमिटी, भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी त्यांनी घेतली. मॅचच्या दिशेने आपण जातो उत्तरार्धामध्ये. सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. बरोबर 3:15 वाजतात आणि आजच्या रात्रीतील 8व्या क्रमांकाचा सामना आपण पाहतोय संपन्न होतोय. चला, थोडा आपण फास्ट खेळूया आता. 18 बॉल 33. तेजस आणि विशाल ही सलामीची जोडी जय वागेश्वर पिरकोण टीमच्या वतीने. तेजस आणि आदेश मोकल ही सलामीची जोडी. आणि बॉलिंग ट्रॅकवर विशाल गायकवाड. दोन्ही टीम्सला देऊया आपण खूप साऱ्या शुभेच्छा. पहिलं षटक मॅन्डरी पॉवर प्लेचं. 18 चेंडू 33 धावा. पहिला बॉल विशाल टू तेजस. पहिला बॉल लोवर फुल टॉस, मिडॉनला चांगली फिल्डिंग, चांगला स्टॉप केला. साही आपल्याला पाहायला मिळतो त्या ठिकाणी. वेगवान बॉल, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतो. डावखुऱ्या त्याचा गोलंदाज विशाल गायकवाड. एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे अजनबी स्पोर्ट्स ओळे टीमसाठी. पहिल्या मॅचमध्ये त्याचा अष्टपैलू परफॉर्मन्स आपण पाहिला ऑन स्क्रीन, त्याला आपण पाहताय. त्याच्या समोर आव्हान तेजस आणि आदेश मोकल, त्याची बॅट आजच्या रात्रीमध्ये तळपताना आपण पाहिली. त्यामुळे ही जोडी, ही पार्टनरशिप ब्रेक करणं ही मोठी जबाबदारी या गोलंदाजावर. मात्र इथे खराब बॉलवर पिच बॉल टाकलाय आणि बॉल मात्र फरार होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सीमा पार, ह्यूज अँड ह्युमंगस. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर आहे. अगदी ऑफस्टिक पासून बाहेर गेले होते, पुढ्यात टाकला होता बॉल, समोर टाकला आणि ती संधी सोडली नाही. ती तेजसने आणि बॉलला भिरकावून दिलं. ते 6 धावांसाठी षटकार. मच 6 धावा धावफलकावर. 33 धावांचं आव्हान, अजूनही 27 करायच्यात. अखो टप्प्याचा बॉल, लीडिंग एज, लेग स्लिपच्या डोक्यावरनं बॉल चाललाय तो लॉंग स्टॉप रिजन मध्ये, नॉन स्टॉप फरार. नशिबाची थोडी साथ मिळते ती तेजसला आणि आला तो चौकार. थोडी नशिबाची साथ मिळाली असंच आपण म्हणूया, कारण तेजसला असं वाटलं की आता चेंडू जातोय की काय खेळाडूकडे, मात्र खेळाडूच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय झाला. भरपूर वेगाने बॉल टाकला होता आपण पाहिलं तर गोलंदाजाने, आणि टॉपेज लागल्यानंतर 4 धावा मिळाल्या. स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 10. अजूनही 23ची गरज. 15 बॉलचा खेळ शिल्लक.
15 चेंडू 23 धावा. रनअपमध्ये काही समय ते विशाल गायकवाड डॉट बॉलने सुरुवात केली. त्यानंतर एक षटकार आपण पाहिला अगदी लॉंग ऑनला. तो ओव्हरपिच बॉल होता. त्यानंतर हा आखूट टप्प्याचा बॉल जाता जाता टॉप एज आणि लॉंग स्टॉप रिजन मध्ये नॉनस्टॉप फरार झाला हा चेंडू. बिनबाद 10 धावा धावफलकावर आहे. जिंकणारा संघ पुढचा सामना खेळेल तुर्मालेच्या विरुद्ध. त्यामुळे हा सामना जिंकणं निर्णायक असेल दोन्ही टीमसाठी. ओ इथे बघा अगदी खेचून मारलाय. खडे खडे फटके मारतो बडे बडे हा फलंदाज तेजस. हल्ला केलाय विशाल गायकवाड यांच्या गोलंदाजीवर. या ओव्हर मधला दुसरा षटकार. आणि आता राऊंड द विकेट मारा करतायत ते विशाल. 14 मध्ये 17ची गरज आहे आता. पॉवर प्ले मध्ये चित्र स्पष्ट केलंय की काय या सामन्याचं जय वागेश्वर पिरकोन टीमने. मात्र कमबॅक करावं लागेल ते ओळे टीमला. यावेळेस बघा बॅकफुटवरनं टॅप केलं बॉलला. चांगली फिल्डिंग कव्हरला डायरेक्ट हिट. खेळाडू पोहोचलेत अगदी प्रचंड वेगाने. तेजस डेंजर एंडला होते. सिंगल मिळते. 17 धावा धावफलकावर. 17 शेवटचा बॉल. अजनामी स्पोर्ट्स ओळे संघ मातब्बर संघ आहे. कसलेला संघ आहे आणि पुनरागमन कसं करायचं या संघाला चांगलं माहिती आहे. तर अजूनही आपण सामना आपण दुलायमान अवस्थेमध्ये आहे असंच आपण म्हणू शकतो. 13 मध्ये 16 एखादी विकेट कदाचित कमबॅक करून देईल ओळे टीमला. तर सध्या आत्मविश्वास थोडा जास्त आहे जय वागेश्वर पिरकोन टीमचा. कारण भरपूर धावा पहिल्या 5 बॉलमध्ये आल्यात. 17 धावफलकावर. यावेळेस बघा मनगटी फटका. रेसचा वापर केला. हेलिकॉप्टर स्ट्रोक एक्झिक्यूट केला आणि ते हेलिकॉप्टर लँड केलं ते लॉंग ऑन सीमा पार. शेवटच्या बॉलवर आपण पाहतोय आदेशच्या बॅटमधनं हा नेत्रदीपक आणि परफेक्ट टायमिंग असलेला षटकार. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि स्कोर आहे तो बिनबाद 23. 12 बॉल आणि 10ची गरज. भगवा झेंडा. पहिल्याच ओव्हरमध्ये सामना आपल्या बाजूने झुकवलाय तो जय वागेश्वर पिरकोन टीमने. तब्बल 23 धावा त्या ओव्हरमध्ये आल्या विशाल गायकवाड यांच्या विरुद्ध. 2-3 षटकार, 1 चौकार आणि 1 सिंगल अशा पद्धतीच्या धावा त्या ओव्हरमध्ये आल्यात. 12 बॉल आणि 10 आणि हे निर्णायक षटक आहे ओळे टीमसाठी. ते धावा वाचवाव्या लागतील. स्लोअर ऑन बॉल बॅकफुटला गेले. चांगला अप्पर कट केले. बॉलच्या खाली खेळाडू येत असताना बॉल हातातनं निसटतोय. आतमध्ये ढकलले शेवटच्या मोमेंटला. धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. तीन धाबा आल्या या बॉलवर आपण पाहतोय. स्ट्राईकला तेजस होते मगाशी आणि 3 धाबा आता आदेश आलेत. 7ची गरज आहे 11 बॉलमध्ये. कमी गतीने टाकलेला बॉल होता. लवकर लाईन पिक केली होती त्या बॉलची ती तेजसने. 13 धावा या बॉलवर आल्या. 11 मध्ये 7. बघा पुन्हा एकदा स्लोवर ऑन बॉल. शेवटच्या मुवमेंटला खरं तर बॅट आली का वरतून खाली. फक्त ऑन साईडला दिशा दिली. खराब थ्रो पाहायला मिळतोय. खेळाडूच्या माध्यमातून सिंगलच मिळणार कारण आता ओलेट संघाची खेळाडूंची बॉडी लँग्वेज भरपूर पाहायला मिळतेच. बरंच काही सांगून जाते. कारण आता फक्त जिंकण्यासाठी 6 रनची गरज आहे. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पॉवर प्ले मध्ये खरं तर भरपूर धावा आल्या किंबहुना बनवल्या पिरकोन टीमने आणि तिथेच थोडासा बॅकफुटला गेला ओळे संघ असं आपण म्हणू शकतो. पुन्हा एकदा जागा बनवली. पॉइंटच्या डोक्यावरनं खेळून काढले बॉलला. सेन्सिबल पद्धतीने दुसरीचा प्रयत्न होतोय. सिंगल डबल्सने आता सामना पिरकोन संघ जिंकू शकतोय त्यांनाही माहिती आहे. खास करून विकेट हातात आहेत. कोणती विकेट नाही गमावली आहे. दोन्ही बॅटर सेट झालेत आणि नुकताच एक सामना जिंकून हा संघ खेळलाय. त्यामुळे अगदी आत्मविश्वास भरपूर शिगेला पोहोचलेला पाहायला मिळतोय. 29 धावा. आता फक्त 4 रनची गरज. 9 बॉलचा खेळ शिल्लक. 9 बॉल 4. आणि बघा हा विजयी फटका येत असताना हाफ ट्रॅकर बॉल
पुल केलाय, अगदी पॉवरफुल स्ट्रोक एक्झिक्यूट केला आणि अगदी 10 बॉलमध्ये सामन्याचा निकाल आपल्या बाजूने लावला तो जय वागेश्वर पिरकोन टीमने. अभिनंदन. आणि सामन्याचा सामनावीर आपण अनाउन्स करूया. तेजस ठरला या सामन्याचा सामनावीर आणि या अगोदरच्या मॅचचा देखील सामनावीर देणं बाकी आहे. रुपेश म्हात्रे, त्याला आपण इन्व्हाइट करूया. आणि आम्ही मात्र आजच्या रजनीमध्ये थांबतो. आम्हाला या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल आम्ही सर्व आयोजन कमिटी, भारतीय जनता पार्टी केळवणे आणि विशेष आभार आमचे खूप चांगले मित्र रोशनजी पाटील तारा यांचं या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. पुढच्या मॅचसाठी तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल अर्णवजी ठाकूर सर आणि अमितजी पाटील सर यांचा. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन या. तोरमाले टीमचा कॅप्टन आणि पिरकोन टीम कॅप्टन. टॉससाठी लगेच या. आठ चेंडूंमध्ये 28 धावांची खेळी खेळणारा तेजस ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या लगेच व्यासपीठावरती तेजस आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतो आमचे नक्कीच मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल तेजस याला आणि नक्कीच